नमस्कार मित्रांनो. आज मी भावपूर्ण श्रद्धांजली आणि माझ्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांना या आजच्या दिवशी परत एकदा त्यांच्या विचारांना आणि त्यांना आठवण करून देत आहे. हो, बाळासाहेब ठाकरे, हिंदी हृदयसम्राट, शिवसैनिक, साहेब अशी अनेक नावांनी त्यांना ओळखलं जात असे. ते म्हणजे आमचे लाडके आणि वरिष्ठ म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. हां, पण मात्र जाताना त्यांनी एक गोष्ट मात्र शिकवून गेली, की माणसाने जगावं रुबाबात आणि जावावं पण रुबाबातच. आणि त्यांचं जे जाताना जे दृश्य पाहिलं होतं ते रुबाबातच होतं. तेव्हा मी लहान होतो. पण मला आजही तो दिवस आठवतो, की सायंकाळ होते. मी घरून बसून बघत होतो माझ्या गावी, की कसं बाळासाहेबांना घेऊन जातंय आणि पूर्ण महाराष्ट्र रडतंय त्या दिवशी. आणि त्यासोबत मला एक गोष्ट शिकायला मात्र भेटली, की एक व्यक्ती असतो, की तो समाजामध्ये काहीतरी करायचा प्रयत्न करतो, पण त्याची येणारी जी पिढी असते, ती तेवढी यशस्वी ठरत नाही. त्यांचं जितं जागतं उदाहरण त्यांच्या परिवारामध्ये दिसून येतंय. आता ते लोकं यशस्वी होत नाहीयेत. याच्यामागचं मूलभूत कारण काय? कारण की त्यांच्याच ज्या काही शाखा आहेत, ज्या घडवून आणलेल्या होत्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्या कुठेतरी तुटायला लागल्या, जग लागायला लागल्या, अशा दिसून आलेल्या आहेत. तर महाराष्ट्राला एकत्र येण्याची गरज आहे, युनायटेड होण्याची गरज आहे, ना की डिव्हाईड होण्याची. म्हणून नेहमी एकत्रित या. कारण की आपल्याला लहानपणीपासून शिकवण्यात आलेलं आहे, की एक काठीला तुटता इझिली येतं, पण जर का अनेक काठ्या एकत्र आल्या, बंच ऑफ स्टिक एकत्र आल्या, तर त्यांना तोडता मात्र येत नाही. म्हणून मी तमाम मराठी बांधवांना आणि तमाम देशातल्या लोकांना एकच सांगतो, की एकत्रीकरण या आणि एकत्र झाल्यानंतर आपली जी तरक्की होणार आहे, आपल्या ज्या लोकांची तरक्की होणार आहे, ती कधीच थांबणार नाही आहे. तर म्हणून आजच्या दिवशी बाळासाहेबांचे जे काही वाक्य होते, की समधर्म समभाव, त्यांच्या पाठीमध्ये अनेक धर्मांचे पण लोकं होते. म्हणून तेच वाक्य घेऊन मी सगळ्यांना सांगतो, की समधर्म समभाव या आणि आपल्या महाराष्ट्राला कुठेतरी पुढे घेऊन जा. आर्थिक राजधानी म्हणून जी मुंबई आहे, तिला आता मागे घेण्याचा जो डाव चालला आहे, त्याला कुठेतरी थांबवा आणि महाराष्ट्राला पुढे न्या. रोजगार आणा आणि अशा नेत्यांनी जे काही थोर काम करून गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचे उदाहरणं जिवंत राहू द्या, की तुमचे पण उदाहरणं म्हणून आम्ही पुढच्या पिढीला सांगू. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.